इंस्टाग्रामवरील ब्रेकअपमुळे निर्माण झालेल्या वादातून महाल परिसरात मध्यरात्री मोठा राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संतप्त तरुणांच्या गटाने परिसरात शस्त्रासह धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 9 जणांना जेरबंद केले असून त्यात 7 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीमध्ये इंस्टाग्रामवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर प्रत्यक्ष भेटीत हाणामारीत झाले. मुलीच्या घरात घुसून काही जणांनी धमकावल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही गट आमनेसामने आले आणि परिसरात तणाव निर्माण झाला. काही जणांच्या हातात धारदार शस्त्रे असल्याचेही सांगण्यात येत आहे. शिवाजी पुतळा चौक परिसरात आरोपींनी उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि महाल पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित तरुणांना ताब्यात घेतले. याच्यामध्ये सदरची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोरीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली. याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी. त्या वादातून जे आरोपी आहेत हे आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते. त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे. त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्याही गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्याही याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत. आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे, या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्समधून हा वाद उद्भवलेला आहे. इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे तरुण होते, जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत. त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडनं चौकशी ही माहिती मिळाली आहे. याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाही आहे किंवा तो अँगल नाही आहे. याच्यामध्ये या मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. ते मुलं आहेत, त्यांची वय मायनर आहेत. पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणी महाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान परिसरातील काही रहिवाशांनी वाहनांच्या नुकसानीबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. सोशल मीडियावरील किरकोळ वादाचे गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव तरुणांनी ठेवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।